हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इति नादतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये श्लोक क्रमांक 27 आपण सुरू केलेला होता आणि त्याच्यावरती विवेचन माऊलींचं चालू होतं। ते इच्छा हे कुमारी झाली, मग ते कामाची या तारुण्य आली, ते द्वेषेशी मांडली वराडिक। वर्णन करताना अगोदर 165 नंबरच्या ओळीमध्ये अहंकार आणि देहाची एकता अगोदर सांगितलेली आहे आणि त्यानंतर त्यातून इच्छा नावाची मुलगी जन्माला आली। ती जेव्हा तारुण्यात आली तेव्हा तिचं द्वेषाशी लग्न झालं, तया दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला, मग तो अजयाने वाढविला अहंकारे। आणि अहंकार ह्या आजोबानं त्या द्वंद्व मोहाच्या नातवाला वाढवलेला आहे। कारण इच्छा आणि द्वेषापासून द्वंद्व मोहच निर्माण होतो। इच्छा आणि द्वेष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुख दुःख आहे, त्या ठिकाणी मान अपमान आहे, त्या ठिकाणी शीतोष्ण, अनुकूल प्रतिकूल, चांगलं वाईट हे इच्छा द्वेषातून निर्माण होतं। आणि म्हणूनच द्वंद्व मोह हा इच्छा द्वेषाचा मुलगा असंच म्हणलेलं आहे। पण त्याला पोचण्याचं आणि वाढवण्याचं काम अहंकार करतो, असं माऊलीने एक रूपक केलेलं आहे। इथं एक कुटुंब सांगितलेलं आहे आणि त्या कुटुंबाचं वर्णन करताना त्याचा आपल्या अंतःकरणावरती किती परिणाम होतो याचा विचार सांगितलेला आहे। 2 वेळामध्ये ते सांगितलेलं आहे। आता याच अहंकारामुळे किंवा द्वंद्व मोहामुळे कोणकोणते परिणाम होतात ते पुढील ओळीमध्ये माऊली सांगत आहेत। 168 नंबरची ओवी, तो धृतीशी सदा प्रतिकूळ, नियमाही नागवे सळ, आशा रसे दोंदिल झाला सांता। वर्णन केले बघा। धृतीशी सदा प्रतिकूळ, प्रतिकूल म्हणजे विरोध करणारा, तो द्वंद्व मोह जो आहे तो धृती म्हणजे धैर्य, त्या सात्विक धैर्याशी नेहमी विरुद्ध वागतो, प्रतिकूल असतो, म्हणजे सात्विक धैर्याला स्थिर होऊ देत नाही। आणि नियमाही नागवे सळ, आणि तो आशारूपी अन्नाने पुष्ट झाला असता धर्मनियमाचाही घात करू लागतो। आशा रसे दोंदिल झाला सांता, दोंदिल म्हणजे पुष्ट झाला, जाहला सांता, इतके त्याच्या अंगी धर्माविषयी सळ म्हणजे वैर निर्माण झालेली असते। म्हणजे आशा त्याला अन्न पुरवण्याचं काम करते। कुणाला? द्वंद्व मोहाला। आता तिसरा शब्द एक ह्यामध्ये घेतलाय बरं का। आशा नावाचा एक शब्द घेतला आणि धैर्य नावाचा एक शब्द घेतलेला आहे। तर धृतीशी सदा प्रतिकूळ, तो नेहमी सात्विक धैर्याला विरोधच करतो, तो सात्विक धैर्याचा वैरी आहे, तो धर्म नियमाचा वैरी आहे, त्याला धर्म नियम आवडत नाहीत, त्याला धैर्य सात्विक धैर्य आवडत नाही, असा तो कोण आहे? तो द्वंद्व मोह आहे। आणि त्याला अन्न चारवण्याचं घालवण्याचं काम, त्याला पोसण्याचं काम कोण करतं? अगोदर अज्यानं वाढवलायच तो, अहंकारानं त्याला लाड केलंय त्याचं, पण त्याला अन्न पुरवण्याचं काम जे आहे, भात भरवण्याचं, खाऊ भरवण्याचं काम आशा करते, म्हणजे आशा जगवते। त्या द्वंद्व मोह जो आहे त्याला आशा जगवते, बरोबर आहे। तसं आपल्याही आयुष्यामध्ये सतत आशावादी आपण असतो। आशावादी असणं वेगळं
आणि एखाद्याची आस धरून बसणं वेगळं, त्याच्याबद्दलच्या अपेक्षा करणं वेगळं. अपेक्षामुळं आपला घात होतो, अपेक्षामुळंच दुःख होतं. आशाचं रूपांतर अपेक्षेमध्ये झालं ना की दुःखाला सुरुवात होते. त्यामुळे आशावादी असणं म्हणजे पॉझिटिव्ह असणं वेगळं आणि त्याच्याबद्दलची अपेक्षा सतत ठेवणं, ती गोष्ट आसक्ती ठेवणं वेगळं. इथं वर्णन करतात की द्वंद्व मोह जो अविवेक जो आहे तो मुलगा आहे आणि तो सात्विक धैर्याशी वैर करणार आहे, सतत प्रतिकूल आहे. प्रतिकूळ शब्द वापरलाय. प्रतिकूळ म्हणजे नेहमी विरोध करणारा. कुणाला विरोध करतो? सात्विक धैर्य अंतःकरणात निर्माणच होऊ देत नाही. म्हणजे सतत त्याचा कॉन्फिडन्स घालवण्याचं काम तो द्वंद्व मोह करत असतो. कुठला? आतला जो आपला धीर आहे ना, तो धीर खचवण्याचं काम ही सुख दुःख मान अपमान करत असतात. उगीच आपल्याला दोषी आहे, आपण उगीच आपल्याला काहीतरी वाईट, मी फार मोठा पापी आहे असा अनुभव आतल्या आत आपल्याला उगीच आणून देण्याचं काम हा द्वंद्व मोह करतो. त्यामुळे धैर्य शिल्लक राहत नाही. सगळ्यात श्रेष्ठ धैर्य आहे. त्यामुळे धैर्यच गळून पडलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीता सांगण्याचा योग आणलेला आहे. धैर्य कशामुळे गेलं होतं? मोहामुळेच. आपण तो द्वंद्व मोहाचाच विचार करायला लागलोय, अविवेकाचा विचार करायला लागलोय. चांगलं काय वाईट काय हे समजतच नाही आणि समजत नसलं की सात्विक धैर्य निघून जातं. सात्विक धैर्य शब्दाचा अर्थ काय? की मी हे करायला लागलोय, मी चूक करायला लागलोय की बरोबर करायला लागलोय, अशा शंकेत आणि संशयामध्ये तो पडत असतो. त्याच्यामध्ये विकल्प निर्माण होतात. त्यामुळे सात्विक धैर्याला नेहमी विरोध करणारा कोण असेल तर हा द्वंद्व मोह आहे. जो मोह द्वंद्वातून निर्माण होतो तो मोह या सात्विक धैर्याला विरोध करत असतो. सात्विक धैर्याशी वैर करणारा, कारण जिथं द्वंद्व असतं तिथं सात्विकता आणि धैर्य दोन्ही निघून जातात. द्वंद्व असले ना, सुख दुःख असले ना, तिथं मोह असतो आणि मोहातून सुख दुःख होतातच, पण त्याबरोबर त्या सुख दुःखामध्ये ते धैर्य शिल्लक राहत नाही, ते सात्विकता शिल्लक राहत नाही. त्यामुळे हा जो मुलगा जो आहे तो उन्मत्त मुलगा म्हणजे द्वंद्व मोह जो आहे तो कुठलीही बंधनं पाळत नाही. नियमाही नागवे सळ. सळ शब्दाचा अर्थ आहे वैर करतो. सळ म्हणजे काय? वैर करतो. नियमामी नागवे. नागवे म्हणजे त्या धर्माला काय करतो? त्याच्या अंगातलं धैर्य घालवतोच आणि धर्माला विरोध करतो. नियम पाळू देत नाही, कुठल्याही प्रकारचे नियम पाळू देत नाही. आणि तो अविवेक काय करतो? आशा रसे म्हणजे आशाच्या अन्न, रस म्हणजे अन्न, आशारूपी अन्नावर तो दुष्टपुष्ट होतो. दोन्हीले जहाला सांगता तो काय होतो? आशारूपी अन्नावर पुष्ट झालेला असतो. त्यामुळं आशा काय करत असते? अप्राप्त असणाऱ्या संसाराची आशा काय करते? त्याच्याबद्दलचं वेड लावून ठेवते. आणि जिथं आशा आहे तिथं धैर्य निघून जातं, सात्विकता राहत नाही. म्हणजे किती गंभीर परिणाम होतात बघा. आणि तो द्वंद्व मोह काय करतो? आपण सुखी व्हावं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आशा धरून बसतोच, पण त्याबरोबर काहीही करायला तू बंधनं पाळत नाही, कुठल्या प्रकारची धर्माची बंधनं पाळत नाही, नीतिमत्ता पाळत नाही आणि सगळं नीतिमत्ता धुडकावून देऊन तो काम करत असतो. असा तो द्वंद्व मोह आहे. वास्तविक आशा नसती ना, आशेवरच सगळ्यांचा प्राणी जगत असतात, पण आशेनं बद्ध झालेली असतात. आशाबद्ध शत्रुबद्ध पुढे वर्णन केलेलं आहे, 16व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ते आसुरी संपत्तीचे लोक जे असतात, ज्यांच्याकडं आसुरी भाव निर्माण झालेला असतो, त्यांच्याकडं आशेनं ते बांधलेले असतात. अनेक वेळा आपण तो संस्कृत सुभाषित लक्षात घेतलेलं होतं की आशानं बांधलेले जे जीव आहेत, पुरुष आहेत, ते एवढे पाय बांधलेले आहेत आशानं तरी सुद्धा पळतात. आणि जे आशेनं मुक्त आहेत, द्वंद्वानं मुक्त आहेत, ते मोकळे पाय असून सुद्धा आहेत तसे पडून राहतात, पंगुवत पडून राहतात, जणू काय पांगळे आहेत अशा अवस्थेमध्ये ते पडून राहतात. आशा धावायला लावते. आशा या ठिकाणी घातक काय बघा, माणसाला धावायला लावण्याचं काम आशा करत असते. आज नाही उद्या तरी होईल, उद्या तरी करतो, उद्या नाही परवा तरी होईल, परवा तरी काहीतरी प्रयत्न करत राहतो. अशा अवस्थेमध्ये ही आशा माणसाला धावण्याचं काम करत असते
त्यामुळं अप्राप्त असणारा संसार त्याच्या मागे धावण्याचं काम करायला लावणारी ही आशाच आहे. पण ही आशा धारण करतेच येतेच, पण धर्माचं आणि नीतीचं बंधनं जी असतात ती बंधनं मोडून काढायला सुद्धा हा द्वंद्व मोह कारण होतो. हा उन्मत्त झालेला पुत्र आहे इच्छा आणि द्वेषेचा. इच्छा आणि द्वेष यांच्यामधून यांची निर्मिती आहे. तो आशाबद्ध करून ठेवतो प्रत्येक जीवाला, त्याचं सात्विक धैर्य घालवतो. आणि तिसरी गोष्ट, धर्म आणि नीतीची बंधनच पाळत नाही. त्यामुळे सर्वनाश जीवाचा त्यामुळे होतो. मूळ कारण काय आहे? अहंकार आणि देह. म्हणून देहांकारून आथिला कालच्या चिंतनामध्ये आपण उभी घेतली होती. ज्याने देहाचा अहंकार, देहाला धरून असलेला अहंकार ज्यानं काढून टाकला ना, तो भगवत स्वरूपच होतो, द्वंद्वातून मुक्त होतो. म्हणून आशा इच्छा द्वेष, त्यातून इच्छा द्वेषातून द्वंद्व मोह निर्माण होतं. द्वंद्व मोहातून काय होतं की तो अहंकार त्याला वाढवत असतो. आणि हा द्वंद्व मोह सात्विक धैर्याला प्रतिकूल असतो, धर्मनीतीची बंधनं पाळत नाही. आणि तिसरी गोष्ट, आशाबद्ध करून ठेवतो. म्हणजे ही आशाच त्या जीवाला त्याचं द्वंद्व मोहाला पोचण्याचं काम करते. त्यामुळे हा उन्मत्तपणाने सहज एखादी गोष्ट जर नाही मिळाली तर आडमार्गाला जाऊन ती प्राप्त करतो, कारण त्याच्याकडे धर्म नसतो. आशा काय करायला लावते? कोणत्याही परिस्थितीत केन प्रकारानं ती वस्तू मला प्राप्त झालीच पाहिजे, त्यासाठी लबाडी करायला लागू दे, दुसऱ्याला फसवायला लागू दे, चोरी करायला लागू दे, पण मी ती प्राप्त करणार. म्हणजे धर्मनीती मोडून सगळं करायला लावण्याचं काम हा द्वंद्व मोह करतो. आणि त्यामुळे या द्वंद्व मोहाचं हे काम अत्यंत अधोपताला घेऊन जाणार आहे. आणि या सगळ्या दुःखाला कारण आशा आहे असं शास्त्र सांगतं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्य तो उदास सर्व जना. ज्याला सारखी आशा असते ती माणसं लाचार असतात, आणि लाचार असल्यामुळं तो जगाचा दास होतो. तुकोबा बोलतात, आशाबद्ध तो जगाचा दास, आणि पूज्य कोण? तो उदास सर्व जना. सगळ्या जगामध्ये समाजामध्ये पूज्य आणि वंदनीय कोण होतो? ज्याला काय नको असतं कुणाकडून, तो वंदनीय होतो. आणि ज्याला सगळ्यांच्याकडनं हे पाहिजे, मला ते पाहिजे अशी आशा करत असतो ना, तो आशाबद्ध जगाचा दास, जगाचा गुलाम बनतो. म्हणून आपण सगळ्या विषयांचे गुलाम बनणं, व्यक्तींचे गुलाम बनणं, नंतर सगळ्या निसर्गाचं आणि जगाचं गुलाम बनणं जे आहे ते सोडून द्यायसाठी आशाच काढून टाकली पाहिजे. कारण आशेमुळंच द्वंद्व मोह पुष्ट होतो. आणि त्या द्वंद्व मोहामुळं पुष्ट झाला की उन्मत्त आणि गर्विष्ठपणामुळं तो कुणाची तमाच बाळगत नाही. जग माझ्यासाठी काही नाही, जग माझं मी बघणार आहे, माझ्यासाठी मी करणार आहे, सगळं मी करील ते खरं आहे, कुठला देव आणि कुठलं काय, मी करतोय म्हणून होतंय, ह्या सगळ्या भावना या त्या सात्विक धैर्य गेल्यामुळं आणि धर्मनीतीची बंधनं न पाळल्यामुळं त्याच्यामध्ये निर्माण व्हायला चालू होतात माणसामध्ये. म्हणून तुकोबा म्हणतात, आशा ते करविते बुद्धीचा लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. शंका घेणं हे पाप आहे म्हणतात. आशा ते करविते बुद्धीचा लोप, बुद्धीच नाहीशी होते. इथं म्हणले नाही सात्विक धैर्य, हे सात्विक धैर्य म्हणजे सात्विक बुद्धीलाच ऱ्हास व्हायला सुरुवात होते, लोप होतो त्याचा. आणि धैर्य शिल्लक नसल्यामुळं त्याच्याकडून कोणतेही चांगले निर्णय होत नाहीत. सतत संदेह शंका, संदेह ते पाप कैसे नव्हे. त्यामुळं द्वंद्वमय जीवन जे आहे ते सुख दुःख, मान अपमान, नंतर शीत उष्ण, अनुकूल प्रतिकूल या गोष्टींना आमंत्रित करतं. म्हणजे दुःखालाच बोलवून घेतं. दुःख होण्याला कारण हे सांगायला चालू केलेलं आहे. सात्विक धैर्य निघून जाणं त्याला कारण द्वंद्व मोह आहे. तो धृतीशी सदा प्रतिकूळ, नियमाही नागवे सळ, आशारसे दोंदिले जाहला सांता. असंतुष्टीची या मदिरा, मत्त होऊनी धनुर्धरा, विषयांची ओवरा विकृतीशी असे.
परत आणि किती भयंकर असा अधपात पुढच्या ओळीमध्ये सांगितलेला आहे. जोपर्यंत द्वंद्व शिल्लक असतं तोपर्यंत संतुष्टता येत नाही. तो जो द्वंद्व मोह आहे तो उन्मत्त होऊन असंतुष्टीची दारू पिऊन त्या योगाने तो उन्मत्त होतो. मत्त होऊनी धनुर्धरा विषयांची या ओवरा म्हणजे घर किंवा झोपण्याची जागा, विषयांची या ओवरा विषयांची खोली, त्या खोलीमध्ये 5 विषयाच्या खोलीमध्ये विकृती रूपी जो विकृती जी आहे तो विकृतीशी संग करतो, म्हणजे त्याच्या अंगामध्ये विकृती याला सुरुवात होते. म्हणजे हा द्वंद्व हा मुलगा जो आहे द्वंद्व मोह तो असंतोषाची मदिरा पिऊन उन्मत्त झालेला असतो. त्याला मदिरा म्हटलेला आहे. मदिरा शब्द कशाबद्दल म्हणतात की ज्याच्यामुळं सगळं भानच निघून जातं, बुद्धी भ्रष्ट होते, स्मरणशक्ती निघून जाते, विवेक संपून जातो. जेव्हा दारू पिणाऱ्या माणसाकडे कुठलाच विवेक नसतो. मदिरा शब्द त्यासाठी वापरलेला आहे बरं काय. कसली मदिरा? समाधानाची मदिरा पितो, म्हणजे कधीच समाधान त्याला मिळत नाही. जो द्वंद्व मोहामध्ये असतो त्याला समाधान कसं मिळेल सांगा? समाधान नाही, शांती नाही, तृप्ती नाही, अशी अवस्था त्याची होऊन जाते. म्हणून असंतुष्टीची या मदिरा ती दारू पितो आणि मत्त होऊन धनुर्धरा कुठे झोपतो बघा, पडून राहतो त्या विकृती नावाच्या स्त्रीशी तो संग करतो. विकृती म्हणजे काय? उलट वागणं, त्याला अप्रवृत्ती म्हणतात. अशा वाईट संघामध्ये तो येतो. कुणाचा वाईट संघ आहे? तर विषयाच्या खोलीत झोपतो, पंचविषयाची खोली, आणि तिथं विकृती नावाची संगतीला असणारी स्त्री, त्या दोन्हीचा संघ होतो. विषय आणि विकृती दोन्ही एकत्र आले की मग समाधानी निघून जातं आणि उन्मत्तपणा याला चालू होतो. म्हणून द्वंद्व मोहा मुलगा जो आहे तो दारू पिऊन उन्मत्त होतो, विषयाच्या खोलीत विकृती रूपी स्त्रीचा निवास करतो. जेथे विवेक नसतो काय होतं? तिथं कितीही भोग भोगले तरी समाधान शिल्लकच राहत नाही. भोगाचा मुख्य गोष्ट ते आहे, भोग जितके अधिक भोगावे तितकी त्याची लालसा अधिक वाढत राहते. म्हणून आपण कुठल्या तरी एखाद्या भोगापर्यंत मर्यादा पाळली पाहिजे. मी जगतो, मी मिळवतो, मी कमवतो, पण कमवण्याला कुठेतरी एक थांबण्याचं ठिकाण असलं पाहिजे. थांबण्याचं ठिकाण आपण स्वतः ठरवतो. चालायला सोपं असतं पण थांबायचं अवघड असतं बरं काय. सगळ्यात अवघड गोष्ट ती आहे. बोलायला सोपं असतं पण बोलायचं थांबायचं कुठं हे कळलं पाहिजे. तसं पैसे कमवणं, प्रॉपर्टी कमवणं ही एका वेळी गोष्ट सलग चालू राहते आणि सोपी राहते, पण कमवायचं बंद करायचं हा एक कुठंतरी एक स्टॉप, एक केंद्र आपण स्वतः बनवायला पाहिजे. किती भोग भोगले तरी समाधानाची प्राप्ती होत नाही. यातून एक विवेक सुचला पाहिजे आपल्याला, पण सुचतच नाही. मिळवत राहायचं, कमवत राहायचं आणि सगळं नाशिवंत आहे असं आणि बोलायचं तोडणं. काय आहे हो आयुष्यामध्ये? सगळं नाशिवंतच आहे हो, सगळं जाणारच आहे हो, कोण बरोबर घेऊन गेले हो असं म्हणणारे जास्त मिळवत असतात. खूप वेळा अशीच गोष्ट घडते. म्हणून हा पंचविषयाच्या नादाला लागतो आणि जिथं विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ दैसे. माऊलींनी वर्णन केले त्या विषयांचा. हे विषय विषरूपानं आहेत आणि विष एकदा मारतं, विषय अनेक वेळा मारतं, म्हणजे जगूच देत नाही. विषय जगूच देत नाही आणि विष मारून टाकतं. दोन्हीचा फरक आहे बरं काय. जिवंत असून जगू देत नाही. किती छळ करत असतील विषय बघा. विषयासाठी अस्वस्थ, विषयाच्या प्राप्तीसाठी अस्वस्थ होणारा जीव कसल्या सुखाची प्राप्ती करणार आहे सांगा. आणि ह्या विषयाच्या पंचविषयाच्या खोलीमध्ये झोपलेला आहे. मागच्या वेळा आपण एक उदाहरण घेतलेलं होतं की 5 पंचविषयांचं वर्णन केलेलं होतं. हत्ती स्पर्शामध्ये, नंतर हरिण जो आहे तो शब्द विषयामध्ये, नंतर मासा जो आहे तो रस विषयामध्ये, भुंगा जो आहे तो गंध विषयामध्ये, स्पर्श रूप रस आणि रूप विषयामध्ये पतंग. ह्यात 5 प्राण्यांचा विचार आपण केला होता. आचार्यांचा एक श्लोक आहे,
आणि त्या श्लोकामध्ये म्हणतात ते कुरंग, मातंग वगैरे शब्द वापरलेले आहेत. तर हत्ती स्पर्शासाठी, हत्तीनीच्या स्पर्शासाठी खड्ड्यामध्ये जातो आणि खड्ड्यात पडतो, पण त्या खड्ड्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. हा मुद्दा त्यामध्ये वापरलेला आहे. मासा जो आहे तो रस विषयाला भुलतो आणि गळाला, स्वतःचा गळा त्या गळात अडकून घेतो. आणि तो गळ कसा असतो? टोकदार, वरती आमिष लावलेलं असतं. तो रस विषय आहे. सगळे विषय हे वरती टलपल आहेत, सुखाची टलपल आहेत. आतमध्ये मात्र दुःखच असतं. सगळी विषय सुख हे दुःखांचं रूपांतरित भाग असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. तसा मासा हा रस विषयाला भुलून स्वतःची मान त्या गळात अडकवतो. तर हरिण जे आहे ते शब्द आणि संगीताला भुलतं आणि पुढे पुढे धावत संगीत ऐकत जातं आणि त्याला पारधी पकडतात. भुंगा जो आहे तो गंध विषयाला भुलतो आणि कळीमध्ये बंदिस्त होतो. सगळ्यांची वर्णन केलेली आहेत की स्पर्श काय? शब्द, स्पर्श, रूप. रूप म्हणजे रूप हा पतंग जो असतो ना तो रूप विषयाला बोलतो आणि एखाद्या दिव्यावरती झडप घालतो. दिव्यावरती झडप घातल्यामुळे दिवा विजत नाही, पण पतंग मरून पडतो. तो पक्षी पक्षी म्हणजे तो पतंग असतो ना, तो कीटक, तो मरून पडतो. म्हणजे यातून एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, पंच विषय किती मारक आहेत. एकेका विषयामुळं प्राण्यांचा घात झाला. हत्तीचा घात स्पर्श विषयामुळे झाला, शब्दानं हरणाचा घात झाला, गंधानं भुंग्याचा घात झाला. एका एका विषयानं माणूस तरी 5ही विषय सेवन करत असतो रोज, मग त्याचा घात किती होईल सांगा. हे सांगण्यासाठी येत आहे. म्हणून हा पंच विषयाच्या खोलीमध्ये पोहोरलेला आहे आणि विकृतीमध्ये आहे. कारण दारू प्यायल्यावर काय संस्कृतीमध्ये राहणार आहे काय, किंवा प्रकृतीमध्ये राहील काय? प्रकृती म्हणजे नियमात राहणं, संस्कृती म्हणजे नियमाच्याही पुढे जाऊन अगदी उच्च पदवी प्राप्त करणं. पण जी विकृती आहे ती विकृती मात्र आपल्याला खड्ड्यात घालते आणि त्या विकृतीच्याच नादाला हे लागतो. जे करायला नको पाहिजे तो तो करतो, म्हणजे विषयांच्या नादात जाऊन. म्हणून हे जे जे भोग जे आहेत ते सगळे भोग, सगळे विषय भोग हे 7 विषय आहेत. एक भोगला की दुसरा भोगायची इच्छा होते, एक आत्ता भोगला आणखीन परत त्याच्या वरचढ एखादा भोगायला पाहिजे होतो, पण निरतिशय सुखाचा लाभ त्यामुळे होत नाही. त्यामुळे त्याची संतुष्टता निघून जाते. म्हणून म्हटलंय असंतुष्टीची या मदिरा. तो पितोय दारू कुठली? असंतुष्टाची. असंतुष्टाची दारू म्हणजे काय? सतत असमाधान. त्यांना काही द्या, अशी काही माणसं आहेत बघा, काही नाही भरपूर आहे. त्यांना कितीही दिलं तर ते म्हणतात अजून थोडंसं असं पाहिजे होतं. कितीही काही मिळालं त्यांना तर अजून काहीतरी पाहिजे असतं, म्हणून त्याला दारूच म्हटलेला आहे. त्याला मदिरा म्हटलं. त्याचं कारण काय? की कारण ती संतुष्टता घालवते, विकृती निर्माण करते आणि प्रकृतीचे नियम मदिरा पिऊन लक्षातच राहत नाही. विकृतीमध्ये गेल्यावर प्रकृतीचे नियम कसा पाळेल सांगा. आणि प्रकृतीचे नियम नाही पाळले तर जो घात व्हायचा तो होतोच. म्हणजे किती कारण आहेत बघा सगळ्या गोष्टीला, की तो असमाधानी राहतो, दुसरी गोष्ट उन्मत्त होतो आणि तिसरी गोष्ट पंचविषयाच्या नादाला लागून विकृत कृती करायला लावतो. हे इतकं द्वंद्व मोहाचा परिणाम आहे. त्यामुळे प्रकृतीचे नियम डावलतो. भोगाची इच्छा नेहमी अपूर्ण राहिल्यामुळे इंद्रियांना नेहमी मर्यादाच आहेत. किती भोगलं तर इंद्रियांनाही मर्यादा आहे. जशा विषयाला मर्यादा आहे तशी इंद्रियाला पण आहे. मी खाणार म्हटलं तर माझ्या जिभेला जीभ जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंत करणार आहे. ज्यावेळी इंद्रिय शिथिल होतील त्यावेळी इंद्रिय भोग भोगायची इच्छा मात्र कधीच जात नाही, पण भोग भोगणारी इंद्रिय मात्र कमकुवत होतात. पाहायचं आहे मला, डोळ्यानं पाहायचं इंद्रिय आहे, पण पाहण्याची इच्छा सारखी राहते. पण राहिली इच्छा असते, पण डोळेच कमी होतात ना नंतर हळूहळू हळूहळू. त्याची दृष्टी मंदावते आणि ती मंद काम करायला चालू करतात, गलित गात्र होतात इंद्रिय. पण इच्छा गेली का? वास्तविक इच्छा गलित गात्र व्हायला पाहिजे, इच्छा हळूहळू संपायला पाहिजे. आमची इंद्रिय संपली तरी भोग भोगायची इच्छा संपत नाही.
हे खावं, ते वापरावं, ते करावं, अमुक करावं, इकडे जावं, तिकडे जावं, सारख्या इच्छा. पण किती त्या भोगल्यामुळे ते कमी होतात. शेवटी एक वेळ असं येतं की चालता येत नाही म्हणून फिरायचं बंद करतो. डॉक्टरनं गोड खायला सांगायला नको, नको म्हणून सांगितले म्हणून बंद करतो. इच्छा संपली आहे काय? नाही. अरे अरे, आमची शुगर आहे हो, म्हणून आम्हाला ती जिलेबी खाता येत नाही, तुमची बासुंदी खाता येत नाही असं म्हणतात. याचा अर्थ भोगाची इच्छा शिल्लकच असते. त्यामुळे असमाधान कायम टिकून राहतं द्वंद्व मोहामुळं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्यामुळं असमाधानामुळं काय होतं, अस्वस्थता राहते. म्हणून अखंड पंचविषयाचं सेवन करणं म्हणजे आपला अधपात घडवून आणणं. म्हणून विषय व इंद्रिय यांच्या अधीन झाल्यानंतर सुख मिळत नाही. आपल्याला तरी सुखदुःखाच्या पलीकडे जायचं आहे, या द्वंद्व मोहातून बाहेर पडायचं आहे. असंतुष्टीची या मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा, विषयाची या ओवरा विकृतीशी असे. ही विकृती संपतच नाही. कारण विषय हे पारतंत्र्यच आहेत, पारतंत्र्य निर्माण करतात. विषयाचे आपण दास झालो की ते आपल्याला त्याच्याशिवाय आपलं चालत नाही. आणि म्हणून विषयाच्या ओरामुळं, त्या झोपल्यामुळं त्या खोलीमध्ये विकृतीस प्राप्त होते. तेने भावशुद्धीची या वाटे विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले या वाटे अप्रवृत्तीचे. मग अप्रवृत्ती सुरू होते. भावशुद्धीची या वाटे विखुरले विकल्पाचे काटे. भावशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी. या अंतःकरण शुद्धीच्या मार्गावर, वाटेवरती विखुरले विकल्पाचे काटे, वेगवेगळे विकल्प, संशय, अश्रद्धा, अज्ञान याचे काटे पसरले जातात. विखुरले विकल्पाचे काटे म्हणजे वेद, गुरु, संत यांच्या उपदेशाच्या किंवा धर्माच्या मार्गावरती हे भ्रमाचे, संशयाचे, अविश्वासाचे काटे पसरलेले असतात. मग चिरिले आव्हाटे म्हणजे आडमार्ग. मग निषिद्ध कर्माचा आडमार्ग चिरिले म्हणजे तो पार करत जातो. अप्रवृत्तीचे म्हणजे वाईट वृत्ती निर्माण होते. प्रवृत्तीच्या विलटू वृत्ता शब्द अप्रवृत्ती आहे. प्रवृत्ती म्हणजे नियमानं वागणं आणि अप्रवृत्ती म्हणजे नियम सोडून वागणं. तो नियम सोडून वागायला चालू करतो, आडमार्गाला जातो. केव्हा? जेव्हा हे विकल्पाचे काटे या अंतःकरण शुद्धीच्या मार्गात येतात तेव्हा. त्यामुळे द्वंद्व मोहाने अंतःकरण शुद्धीच्या मार्गावर हे संशय किंवा विकल्पाचे काटे निर्माण होतात. त्यामुळे अंतःकरण शुद्धी होत नाही. खरी गोष्ट तीच आहे. अंतःकरण शुद्धी व्हायसाठी मुळात कुठं जायला पाहिजे? आता बघा, द्वंद्व संपलं पाहिजे. हा मुद्दा मुख्य आहे. श्लोकामध्ये तोच सांगितलेला आहे, इच्छा देश समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. या द्वंद्व मोहामुळंच आपल्याला अप्रवृत्ती करावीशी वाटते, धर्म नीतीची बंधनं तोडावीशी वाटतात. त्यामुळे ह्याच द्वंद्व मोहातून बाहेर पडणं, त्यामुळंच आपली अंतःकरण शुद्धी होते. पण माऊली तरी म्हणतात, अंतःकरण शुद्धीच्या ठिकाणी जे काटे पसरलेले आहेत ना, सगळे वाईट गोष्टी समोरच आम्ही असतात, मांडलेल्याच असतात. त्यामुळे अंतःकरण शुद्धी होत नाही. विकार अंतःकरणामध्ये यायला चालू होतात. वेद, गुरु, संत यांचा उपदेश मनाला पटतच नाही, ते मानायलाच तयार नसतं. कुठेतरी जाऊन कुठेतरी कीर्तन, प्रवचन ऐकावं नाही असं वाटत. कारण त्यामध्ये संशय असतात, विकल्प असतात, बरेचशा कुठल्या तरी सबबी येतात. आणि सगळे ह्या विकल्पाचे काटे आल्यानंतर भावशुद्धी कशी होईल? भावशुद्धी म्हणजे माऊली म्हणतात त्याप्रमाणे अंतःकरण शुद्धी. तर ह्या निषिद्ध कर्म त्याला आवडू लागतात आणि तो आडमार्ग आहे. ज्या वेळी निषिद्ध कर्माची सुरुवात होते ना, त्यावेळी या विषयाच्या द्वारे निषिद्ध कर्माच्या मार्गाने जाताना आपला अधपातच आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. हे त्याला कारण काय असेल तर द्वंद्व मोह. म्हणून अप्रवृत्तीच्या मार्गाचा तो अवलंब करतो. देश, धर्म, देव यांच्या बाबतीत मी सगळी कर्तव्य विसरून टाकतो. देवाबद्दल माझी काही कर्तव्य आहेत, देशाबद्दल माझी काही कर्तव्य आहेत, धर्माबद्दल माझी काही कर्तव्य आहेत, हे त्याला समजतच नाही. कारण दारू प्यालेला आहे ना तो असंतुष्टाची, आणि त्यामुळे त्याच्याकडं अशी भावशुद्धी जी आहे ती अंतःकरण शुद्धी होतच नाही.
त्यामुळे श्रद्धा नसते. श्रद्धा नसते त्यामुळे सन्मार्ग आवडत नाही. श्रद्धा नसते त्यामुळे संशय निर्माण होतात आणि संशयामुळं त्याचा घात होतो. तेने भावशुद्धीची या वाटे विकुरले विकल्पाचे काटे. सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट असेल परमार्थातली तर अंतःकरण शुद्धी आहे. आणि अंतःकरण शुद्धीला फार महत्व आहे. आपण देहानं वाकडे तिकडे असलो, आंधळे पांगळे असलो, काय असलो काही बिघडत नाही. पण आपलं अंतःकरण जर अशुद्ध असेल ना तर अशुद्ध अंतःकरणाला पारमार्थिक तत्वज्ञान पचत नाही. मुख्य गोष्ट तीच आहे. जर आपलं पारमार्थ आणि शास्त्र संतांचे उपदेश पचावेत असं जर वाटत असेल तर पहिली अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे. शरीर शुद्धीपेक्षा अंतःकरण शुद्धीला फार महत्व आहे. शरीर वाकडं तिकडं असू शकते ना, कुणाला काय मिळाले, कुणाला बुटका आहे, कुणाचं उंच आहे, असू दे ना कसं असते तसं, पण आत शुद्धता पसायला पाहिजे. ही शुद्धता फार महत्वाची आहे. पण अंतःकरण शुद्धी नसेल ना तर पुढे वाटचालच होत नाही. अंतःकरण शुद्धीसाठी साधना सांगितलेल्या. जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही त्यावेळी तोपर्यंत तो जीव ज्ञानाला अधिकारी होत नाही. म्हणून अंतःकरण शुद्धी फार महत्वाची आहे. त्यामुळंच अप्रवृत्ती होते, विकल्प निर्माण होतात, अश्रद्धा निर्माण होते. तेने भूते भांबावली. आणि पुढचा परिणाम काय सांगायला चालू केलाय बघा. भांबावली म्हणजे द्वंद्व मोहाच्या ह्या दुष्ट कृत्य जे असतात त्यामुळे सामान्य माणसं गोंधळून जातात. कर्तव्य कुठलं, अकर्तव्य कुठलं, टाकावं काय, घ्यावं काय, काही समजतच नाही. असंतुष्टाची मदिरा प्यालेला आहे, विषयांच्या खोलीत निवांत झोपलेला आहे आणि त्यामुळं सगळे विकल्पच निर्माण होतात, संशय निर्माण होतात. विषयाचं प्राशन कितीही केलं तरी भोगामुळे शांती प्राप्त होत नाही, तृप्ती मिळत नाही. म्हणून तेने भूते भांबावली, म्हणून संसाराची आडवा माझी पडली. आडव म्हणजे अरण्य. आडव शब्दाचा अर्थ आहे अरण्य. त्या अरण्यामध्ये पडतात. संसाराच्या अरण्य म्हणजे ज्याला गांभीर्य असतं, जिथं भयंकर गोष्टी घडत असतात त्याला अरण्य म्हणतात. जिथं भय नेहमी असतं तिथे यालाच अरण्य म्हणतोय. आपण अरण्यामध्ये कुठेतरी गेलो जंगलामध्ये, भीती वाटते का नाही सांगा. तिथं कोण नसते. एक दुसरी गोष्ट श्वापद असतात, त्या श्वापदांची भीती वाटत असते, म्हणून त्याला अरण्य म्हणलेलं आहे संसाराला. संसारामध्ये सुद्धा भीतीच आहे, संसारातलं भय आहे. त्यामुळं भूते भांबावली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. मग त्यामुळं जन्म मरणरूप संसाराच्या अरण्यात पडल्यामुळे महादुःखाच्या लुटारूनी त्याला घेरलेलं असतं. काम क्रोधादी चोर आणि श्वापद तिथं टपूनच बसलेली असतात. ज्याची अंतःकरण शुद्धी झाली नाही त्याचे काम क्रोध गेलेले नसतात. त्यामुळे भांबवलेले जीव जे असतात त्या संसाराच्या अरण्यामध्ये पडून राहतात. आणि संसार शब्दाचा अर्थ आहे जन्म मरण. जन्म मरण, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजिती. फजिती करून घ्यायची असेल तर या संसाराच्या अरण्यामध्ये जावं. आणि तिथं असणारे काम क्रोधरूपी वाघ सिंह आहेत, खायला टपलेलीच आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. ही सगळे जण खायला टपलेले आहेत आपल्याला. खरा जीवाचा अधपात करणारे हे षडरिपू, हे 6 प्रकारचे श्वापद त्याच अरण्यात आपल्याला भेटतात. आणि जन्म मृत्यूरूपी दरोडेखोर त्या अरण्यामध्ये लुटत असतात. जन्म ही लुटतो, दुसरे श्वापद असतात ती मी माझे, तिची माया जी आहे ती स्वस्थ बसू देत नाही जीवाला. खरी गोष्ट तीच आहे. संसारामध्ये भांबवण्याचं कारण काय असेल, संसारामध्ये पडण्याचं कारण काय असेल तर मी माझ्याशी असणारी माझी सलगी हीच दुःखदायक आहे. मी माझं ज्यावेळी संपून जातं त्यावेळी तो द्वंद्व मुक्त होतो. द्वंद्व मुक्त होण्यासाठी मी माझं जायला पाहिजे. द्वंद्व खरं मी माझं हेच द्वंद्व आहे. तू तुझं निर्माण झालं पाहिजे. अशी तू तुझे पण त्यावेळी निर्माण झालं की त्यातलं मी माझं पण संपून जातं. आणि त्यामुळं अरण्यात पडली आणि महादुःख भोगायला लागली. म्हणजे कुठली? नरकातली दुःख. सतत संसारात राहिल्यामुळं, सारखा जन्म मृत्यू भोगल्यामुळं काय होतं तर सगळ्या नरकातूनच जायला लागतं. यमाची जी दुःख महादुःख आहे ती भोगावी लागतात. माऊली म्हणतात यमाचा पाहुणा प्राणी होय.
यमाचा पाहुणा होतोय म्हणजे देवाचा पाहुणा व्हावा का यमाचा पाहुणा व्हावा? सगळी गोष्ट फार महत्वाची आहे ना. म्हणजे जर भीती घालवायची असेल तर मोठं शस्त्र आपल्याकडे आहे. या संसारामध्ये भय जायचं वाटत असेल, आता भय नाही वाटे ऐसे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. भगवंताची सेवा, सद्गुरूंची सेवा, संतांची सेवा केल्यामुळंच भय निघून जातं. आता भय नाही वाटे ऐसे जीवा, मला भयच वाटत नाही. कशामुळं? घडलिया सेवा समर्थाची असं तुकोबा म्हणतात. जेव्हा भगवंताची सेवा, सद्गुरूंची सेवा घडते त्यामुळे भय निघून जातो. मला भय राहिलेलं नाही. पण संसार भय जर संपवायचा असेल तर त्याला एक मोठं शस्त्र आहे आणि ते म्हणजे नाम, भगवंताचं नामस्मरण. नामस्मरणामुळं संसार वितळतो. त्या अरण्यामधले कुठलाच प्राणी हल्ला करत नाही. भर्जनम भवबीजानाम आर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. रामरक्षा आपल्याला काय सांगते बघा. भर्जनम भवबीजानाम, आपलं भवबीज आहे म्हणजे भव शब्द संसार आहे. संसाराचं बीज घालवण्याचं काम, भाजण्याचं काम, त्याला जाळण्याचं काम भर्जनम भवबीजानाम, त्याला जाळून टाकतं. एकदा संसाराचं बीज, कुठलंही बी जळलं तर ते जळलेलं आणि भाजलेलं बी असतं ना, ते परत उगवत नाही. म्हणून भर्जन करायला पाहिजे. त्याचं भर्जन करणं म्हणजे काय? त्याला भाजणं. कुठलंही बी भाजलं ना तर ते त्याला अंकुर फुटत नाही. म्हणून म्हणते काय? भर्जनम भव बीजानाम. नाम काय करतं बघा, त्या संसारातलं जे बीज आहे ते संसाराचं बीजच घालवून टाकतं. भर्जनम भव बीजानाम अर्जनम सुख संपदाम. सगळे सुखाची प्राप्ती करून देण्याचं काम, अर्जित करण्याचं काम हे राम नाम करत असतं. आणि तर्जनम यमदूतानाम, तीच खरी भीती आहे. त्या महादुःखाच्या गर्तेमध्ये तो पडतोय. याचा अर्थ काय? महादुःख कुठली? यमाच्या यातना, नरकाच्या यातना. या नरकाच्या यातना भोगायला जातो तर त्यासाठी काय करायला पाहिजे? तर्जनम यमदूतानाम, या यमदूतानं घालवून टाकलं पाहिजे. बोट थोडं पुढे करून त्यांना असं तर्जनम घालवून टाकलं पाहिजे. काय? तर्जनम यमदूतानाम. पण हे कशामुळे? राम रामेती गर्जनम, तोंडाने राम नामाचा गजर केल्यामुळं गर्जनम. राम नामाचा गजर जर आपण करायला लागलो तर या संसाराच्या भयातून आपण रिकाम होऊ शकतो. म्हणून महादुःख जी त्याला येतात ही द्वंद्व मोहामुळं भांबावतो जीव, गोंधळतो. काय करावं काय करू नये याची निर्णय क्षमता निघून जाते. कारण असमाधानाची दारू प्यालेला असतो. तसंच त्याच्यामध्ये विषयाच्या झोपडीमध्ये झोपलेला असतो आणि तिथं विकृती आणि लाभते, तिचा विकृतीचा संग लाभतो. अशा दुसंगामध्ये येऊन हा जीव भांबावून जातो आणि महादुःखाच्या गर्तेमध्ये सापडतो. ती त्रिविध दुःख आहेत ना, ती सोडत नाही. त्यामुळे संसाराच्या अरण्यामध्ये जन्म मरण काम क्रोध ही त्रिविध दुःखे, देहादी विकार या जीवाला त्रस्त करून टाकत असतात. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक या त्रिविध दुःखाला त्याला सामोरं जावं लागतं. तुकाराम महाराज वर्णन करतात बघा अभंगामध्ये. अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती. न साहे पाषाण फुटती, भय कंप चित्ती भरलाशे. तुकाराम महाराज अभंगामध्ये कसं म्हणतात बघा. भय कंप चित्तामध्ये भरून जातो, थरथरतो माणूस. एखादा प्रसंग आला ना घाबरतो, कारण त्याच्या मनामध्ये मनाच्या विरुद्ध घटना घडत असतात. म्हणून हे संसाराचं भय का निर्माण झालंय माहिती आहे? तर संसाराला सत्य मानल्यामुळं. संसाराला सत्य मानलं की संसाराची आसक्ती निर्माण होते. संसार माझ्या हातून जाऊ नये असं वाटायला लागतं, मी मरू नये असं वाटायला लागतं, देहानं जगावं असं वाटायला लागतं. या संसार आसक्ती, देहासक्तीचे परिणाम आहे आणि त्यातून जे द्वंद्व मोह निर्माण होतात ना. पुन्हा अनेक दुःखे सांगू मी किती, किती सांगू दुःख, सकळ संसाराची स्थिती. सगळा संसारच दुःखमय आहे आणि संसार दुःखमय असल्यामुळं न साहे पाषाण फुटती, हे सहन होत नाही. भय कंप चित्ती भरला शे, चित्तामध्ये भय आणि कंप सतत फिरत राहत असतात. मग शांती, अशाला शांती मिळेल काय?
म्हणून संसाराचे चित्र वर्णन करताना संतांनी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. माऊली 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, मृत्यूलोक हा जो आहे तो कसा आहे, इंगळांची अंथरुण आहे, आणि त्या इंगळाच्या अंथरुणावरती सुखाची झोप लागेल कशी? कुठंच सुखाचं बोलणं ऐकायला मिळत नाही, कारण सगळी महादुःखानं संसार वेढलेला आहे. सगळ्या संसारामध्ये महादुःख आहे. संसाराला आपण सत्य मानायचं बंद केलं ना, त्यावेळी संसाराची दुःख सुद्धा संपून जातात. म्हणून माऊली म्हणतात, ही तुकोबांचं एक वर्णन आहे की ढेकणानं भरलेला खोट म्हणजे हा संसार आहे. ढेकणाची आभाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचनायूप आहे. अरे, ढेकणानं भरलेल्या खोटवर शांत कसा रात्रभर झोपशील? तू मूर्ख आहेस. असा कोण बोलत असेल ना, ढेकणं पण आहेत आणि मी शांतपणे त्या खोटवर झोपणार आहे, हे सगळी कल्पनेतल्या गोष्टी आहेत. तसा संसारामध्ये मी संसारातले विषय प्राप्त करून मी सुखी होणार आहे असा जर म्हणत असेल तर तो मूर्ख आहे. ह्या एका दृष्टांतावरून समजतो. आणि माऊली म्हणतात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंतरुणी. इंगळाच्या अंतरुणावरती झोप कशी लागेल सांगा बघू. तसं हा संसाराचं दुःख सतत पाठीमागं लागलेलं असतं, आणि त्यामुळं किती वेळा जन्माला यावं आणि किती गर्भवास सोसावेत अशी स्थिती प्रत्येकाची होत असते. आणि म्हणूनच याचं वर्णन करताना माऊलींनी या ओवींच्या द्वारे 2-3 ओवी आपण बघितल्या. असंतुष्टची या मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा, विषयाची ओवरा विकृतीची असे, तेने भावशुद्धीची या वाटे, विकुरले विकल्पाचे काठे, मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे, तेने भूते भांबावली, म्हणून संसाराची आडवा माझी पडली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. इतकी सगळी महादुःख द्वंद्व मोहामुळं इच्छा आणि द्वेषातून निर्माण होतात. म्हणून आपण सावध राहिलो पाहिजे असं माऊली बोलतात. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.